सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे अनुकंपाच्या ऑर्डरसाठी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयाची डिमांड केली आणि त्या बाईंनी स्वतःचं मंगळसूत्र मोडून आपल्या मुलाच्या नोकरीसाठी त्या अधिकाऱ्याला दिले आणि त्या अधिकाऱ्याने घेतल्यानंतर ती फाईल खालच्या क्लार्कने 50,000 रुपयासाठी 3 महिने ती फाईल अडवली। म्हणजे अशा प्रकारचे अधिकारी शिक्षकांना जर त्रास देण्याचं काम करत असतील, मी यापूर्वी सुद्धा सांगितलेले अनुकंपाच्या ऑर्डरला कुठेतरी शासनाने मर्यादा दिलेली आहे। इतक्या दिवसात अनुकंपाच्या ऑर्डर दिल्या पाहिजे, पण हे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय 1-1 वर्ष ऑर्डर देत नाही। अशा अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार आहात का? दुसरा प्रश्न राहत असेल, छोटे छोटे काम जे असतात, दप्तर दिरगाईचा कायदा असताना सुद्धा त्या कायद्याचं कुठेही पालन करत नाही, सातत्याने शिक्षकांना त्रास देण्याचं काम करता आणि एसआयटीच्या नावाखाली 8-8 महिने कोणत्याही प्रकारची फाईल अधिकारी काढत नाही। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं होतं खाली आपण आदेश देऊ, खाली आदेश देऊन सुद्धा कोणताही अधिकारी शिक्षण विभागाचं काम करत नाही। यावर आपण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का?